वृक्षाला घट्ट विळखा घालावा तशी. शंभूराजे काही न बोलता येसुबाईंच्या डोक्यावरून हात फिरू लागले. येसुबाईंची समजूत घालत मध्येच त्यांची गंमत उडवत शंभूराजे बोलले, अख्खा महाराष्ट्र आपल्या करड्या शिस्तीच्या धाकाखाली ठेवणारी आमची महाराणी एखाद्या सामान्य घरेलू स्त्रीसारखी वागू शकते? कुठे गेला तो तुमचा धाक, दरारा, ती शिस्त? शंभूराजे ऐकायला तयार नव्हते. न्याहारीपर्यंत न्यायदान आटोपतो आणि लगेच पाठोपाठ निघतो असा राजांनी येसुबाईंना शब्द दिला. बाहेर निघायची तयारी झाल्याचे पुन्हा एकदा सुभेदारांनी येऊन सांगितले. तेव्हा शंभूराजे येसुबाईंना बोलले, तुमच्या पालखी मेण्यांसोबत 800 घोडी निघतील. इतकी कशाला? मग आपणासोबत कोण आहे? येसुबाई बोलल्या. 400 घोडा आहे आमच्याबरोबर. नको नको, राजांचं संरक्षण महत्त्वाचं. नको येसू, अगं त्या दुर्गाबाईंच्या आणि रानूच्या आठवणींचे निखारे जन्मभर जाळत राहिले आहेत आम्हाला. उगाच तुम्हावर कोणते अरिष्ट नको. आपण असे करू, मिळूनच जाऊ. नको नको, तुम्ही तडक पुढे निघा. अंतःपुरात दुसरे कोणी नव्हते. येसुबाईंनी शंभूराजांच्या पायावर आपले डोके ठेवले. तिथे आसमानची उष्ण फुले वाहिली. त्यांची ती अवस्था पाहून शंभूराजांनाही भरून आले. त्यांनी आपल्या लाडक्या महाराणीला वात्सल्याने पोटाशी धरले. राजांच्या त्या घट्ट आणि उबदार मिठीमध्ये येसुबाईंना आपल्या पिताजी म्हणजेच पिलाजीरावांचीच याद झाली. येसुबाईंच्या डोळ्यातले अश्रू हलक्या बोटाने पुसत शंभूराजे हसून बोलले, एवढाही भरवसा राहिला नाही तुझा कोणावर आता? सह्याद्रीचं हिरवं रान, ही तांबडी माती ह्या शिवपुत्र संभाजीला दगाफटका करेल असं वाटतं की काय तुला? उशीर खूप होत होता. बाहेर उजाडले होते. सूर्यकिरणे फाकण्यापूर्वी संगमेश्वर पार करून बाहेर पडायला हवे होते. दारात 15-20 पालख्या आणि मेणे तयार होते. काही दासी सोबत होत्या. राजांना पुन्हा एकदा मुजरा करून येसुबाई आपल्या शाही मेण्यामध्ये बसल्या. चंदनी महिरप असलेल्या खिडकीतून त्या बाहेर पाहू लागल्या. वाड्याच्या पायरीवर शंभूराजे उभे होते. राजांना दंडवत करून भुयांनी मेणा उचलला. इतक्यात शंभूराजे धीम्या सुरात गरजले, थांबा. राजे ताडताड चालत मेण्याजवळ आले. येसुबाईंनी विचारले, काय स्वामी? महाराणी, चिंता करू नका. दुपारी तुमची पालखी चिपळुणात वशिष्ठी नदीच्या काठी पोहोचेल आणि तुम्ही तिथल्या आमराईत दशमीचा घास तोंडात टाकण्यापूर्वी आम्ही धावत्या घोड्यावरून तिथं हजर राहू. राजांच्या भरोशानं त्या वियोगाच्या वेळी येसुबाई गोड हसल्या. तेव्हा शंभूराजे म्हणाले, परवा रायगडाच्या पायथ्याशी आपण पोचू. तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट आपण करा. कोणती? प्रवेशद्वारातील चित्त दरवाजाचा पाषाणी उंबरठा लागलाच निरखून ठेवा. कशासाठी? येत्या काही दिवसात आम्ही नक्कीच फत्ते होणार आहोत. तो औरंगजेब कुठून कुठे सापडेलच. मला औरंग्याची मुंडी छाटून ती त्या उंबरठ्यात गाडायची आहे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय.